मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे किंवा तुम्ही त्यांना 3 कामं पण तुम्ही बोलू शकता. तर ती 3 कामं ना किंवा ते 3 इशारे मी तुम्हाला आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर ती 3 कामं ना जर एखादी बाई किंवा ते 3 इशारे जर एखादी बाई तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो त्या 3 कामांचा अर्थ किंवा त्या 3 इशाऱ्यांचा अर्थ असाच होतो की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता आणि त्या बाईला ना तुमच्या सोबत तिला ना जवळीक साधायची आहे. म्हणजे त्या बाईला ना तुमच्या सोबत तिला संबंध बनवायचे आहेत असा त्याचा अर्थ ना होतो मित्रांनो. कारण मित्रांनो, बायकांना अशी कामं किंवा तुम्ही त्यांना असे चाळे पण बोलू शकता. तर असे चाळे ना बायका तेव्हाच आणि त्याच पुरुषासोबत बायका करतात जेव्हा त्यांना ना एखादा पुरुष त्यांना मनापासून आवडतो आणि त्या पुरुषासोबत ना त्यांना जवळीक त्यांना साधायची असते. त्यांना त्या पुरुषासोबत ना त्यांना झोपायचं पण असतं. त्या पुरुषासोबत ना त्यांना संबंध बनवायचे असतात. तर मित्रांनो, तेव्हा ना बायका अशी कामं करायला सुरुवात करतात मित्रांनो. तर मित्रांनो, ती कामं ना किंवा ते इशारे किंवा ते बायकांचे चाळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, म्हणजे आपल्या आवडत्या पुरुषाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याला मिठी मारणं. काय बोललो मी? आपल्या आवडत्या पुरुषाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला मिठी मारणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने म्हणजे असं ना मोक्याचा फायदा उचलून जर ती तुम्हाला ना मिठी मारते, जसं की फॉर एक्झाम्पल काही ना काहीतरी दुःख झालं तर तुम्हाला मिठी मारली, कोणती ना कोणती तरी खुश खबर त्या बाईला भेटली म्हणजे तर अशा खुशीमध्ये तिने तुम्हाला मिठी मारली. म्हणजे मित्रांनो, असं ना ती बाई तुम्हाला मिठी मारण्यासाठी ना कोणता ना कोणता बहाणा ती शोधतच असते. म्हणजे अगदी जरा म्हणजे मित्रांनो, अगदी जरी तिला ना छोटासा सुद्धा बहाणा भेटला तरी ती बाई ना तुम्हाला मिठी मारते. तर मित्रांनो, बायकांना एखाद्या पुरुषाला असं उगाचच फालतूमध्ये त्याला मिठी अजिबात मारत नाही. बायकांना त्याच पुरुषाला असं कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्याला मिठी मारतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो आणि ज्या पुरुषावर ना त्यांचं प्रेम असतं आणि त्या पुरुषासोबत ना त्यांना संबंध बनवायचे त्यांना असतात मित्रांनो. कारण मित्रांनो, बायकांचा ना हा एक मोठा इशारा बायकांचा असतो की म्हणजे बायकांना ना असं करून त्या पुरुषाला दाखवायचं असतं की अरे वेड्या, एवढं मी तुला माझ्या मिठीमध्ये घेते म्हणजे तू मला किती आवडतोस ते तू समजून जा. असं त्या म्हणजे बाईला ना न बोलता त्या पुरुषाला असं तिला दाखवायचं असतं मित्रांनो. पण मित्रांनो, काही वेळेला ना बहुतेक पुरुषांना हा इशारा कधी समजत नाही मित्रांनो. पण हा इशारा ना तुम्ही समजून घेतला पाहिजे. तर मित्रांनो, हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, तुमच्यासोबत बोलताना ना म्हणजे बोलताना म्हणजे तुम्हाला ना एकदम चिकटून बसणं आणि बोलताना ना तुम्हाला स्पर्श करणं. काय बोललो मी? बोलताना ना तुम्हाला एकदम चिकटून बसणं आणि तुम्हाला ना स्पर्श करणं, तुम्हाला टच करणं. आता मित्रांनो, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही ना एखाद्या सोफ्यावरती तुम्ही दोघं बसलेला आहात आणि तो सोफा ना पूर्णपणे खाली आहे. म्हणजे त्या सोफ्यावर ना अगदी निवांत बसण्यासाठी पूर्णपणे जागा मोकळी आहे. तरी पण ती बाई ना तुम्हाला एकदम चिकटून ती बाई बसणार आणि बोलताना ना तुम्हाला म्हणजे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुम्हाला हात लावणार. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, तुमच्या मांडीवर ना आपला हात ठेवणं, तुमच्या केसातून
बाजूंना आपला हात फिरवणं, तुमच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं, असं म्हणजे तुम्हाला ना बोलता बोलताना ती तुम्हाला स्पर्श करणार, तुम्हाला टच करणार आणि तुम्हाला ना एकदम ती चिकटून एकदम खेटून ती तुम्हाला बसणार मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला असं एकदम चिकटून त्याच पुरुषाला बसतात आणि त्याच पुरुषाला बोलता बोलताना त्याला ते टच करतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना अशी हरकत कधीच कोणत्या फालतू पुरुषासोबत अजिबात करत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आत्ता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो मुद्दाम ना तुमच्या समोर स्वतःच्या अंगाचं प्रदर्शन तुम्हाला करवणं. काय बोललो मी? मुद्दाम ना तुमच्या समोर स्वतःच्या अंगाचं प्रदर्शन तुम्हाला करवणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल बायकांना आपल्या आवडत्या पुरुषाच्या समोर मुद्दाम ना त्याला स्वतःच्या शरीराचं प्रदर्शन करवतात. जसं की फॉर एक्झाम्पल मुद्दामना त्या पुरुषाच्या समोर आपल्या साडीचा पदर थोडासा बाजूला म्हणजे ठेवणं, मुद्दामना त्या पुरुषाच्या समोर खाली वाकणं, खाली वाकून झाडू मारणं, खाली वाकून लादी पुसणं किंवा म्हणजे त्या पुरुषाच्या समोर ना लादी पुसताना आपली साडी ना वरती घेणं. असं म्हणजे मित्रांनो आता तुम्ही समजून जावा, कारण मित्रांनो इथे मी तुम्हाला ना एवढं म्हणजे स्पष्टपणे सांगू शकत नाही, कारण मित्रांनो इथे ना एवढं स्पष्ट बोलायला अलाउड नसतं. तर तुम्ही समजून जावा की जर एखादी बाई ना तुमच्या नजरेच्या समोर मुद्दाम म्हणजे जर ती ना स्वतःच्या शरीराचं स्वतःच्या अंगाचं प्रदर्शन म्हणजे जर तुम्हाला करवत असेल तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही आवडता आणि तिला तुमच्यासोबत ना संबंध बनवायचे आहेत. कारण मित्रांनो बायकांना असं काम ना तेव्हाच करतात आणि त्याच पुरुषासोबत करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं म्हणजे कोणत्या पण फालतू पुरुषासोबत असं काम ना अजिबात करत नाही. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.